हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ, पुणे। मुंबई पालिकेच्या मासिक सभेतून विरोधकांचा सभात्याग, चेंबूर अहवालावर हरकतीचा मुद्दा मांडण्यासाठी विरोधक आक्रमक। मुंबईतल्या ताज हॉटेलला मनपाची 22 कोटींची नोटीस, सुरक्षा यंत्रणांच्या जागा वापर शुल्कापोटी पाठवली नोटीस। गर्दी मर्यादेबाहेर गेल्यामुळे जगन्नाथ रथयात्रेदरम्यान गोंधळ, एकाचा मृत्यू, 100 पेक्षा जास्त भाविक जखमी। जयंत पाटील अर्थमंत्री होणार नाहीत, राष्ट्रवादीकडून स्पष्टपणे भूमिका व्यक्त। भगवान श्रीकृष्णाबद्दलच्या अपप्रचाराने संताप, मौलाना म्हणतो श्रीकृष्ण नमाज पठण करायचे। भगवान श्रीकृष्णाचा अपमान करणाऱ्याला ठोकून काढायला हवं, बरळणाऱ्या मौलाना जर्सीसबाबत पडळकरांचं वक्तव्य। ठाकरेंच्या आंदोलनात फडणवीसांनी यावं, खासदार संजय राऊत यांची मागणी। ठाकरे आधी माफी मागा, भाजपची मागणी। रामरक्षा आंदोलनातल्या सहभागावरून उबाठा आणि भाजपात शाब्दिक टीका। विनायक राऊतांचा बंधू हस्तक अटकेत, गिरीजा राऊत प्रकरणातील बंधू फिरोज शेखला पोलीस कोठडी। विठ्ठलाच्या दरबारात व्हीआयपी दर्शनाचा वाद, सुधीर मुनगंटीवार आणि गुलाबराव पाटील यांच्या विठ्ठल दर्शनावेळी घडला प्रसंग। शिवसेना नेता रवींद्र धंगेकर पुन्हा वादात, पुण्यातील बिल्डरनं आत्महत्या करताना घेतलं नाव, धंगेकरांनी आरोप फेटाळले। इंधनात इथेनॉल मिश्रणाचा कोल्हापूरमध्ये विरोध, वाहनांची अंत्ययात्रा काढून केंद्राच्या धोरणाचा निषेध व्यक्त। आठवड्याच्या अखेरीस शिंदे दिल्ली मुक्कामी, नवी दिल्लीत एकनाथ शिंदे यांचे अनेक कार्यक्रम। प्रभू रामाची तुलना उद्योगपतीसोबत, कुणाल कामराने मुद्दाम वाद ओढवून घेतला। आदिनाथ आणि उर्मिलाचा 15 वर्षांचा संसार मोडला, मुलीचं संगोपन मात्र एकत्रपणे करण्याचा निर्णय। तटकरेंकडून मुख्यमंत्री भेटीबाबत स्पष्टीकरण, मतदारसंघातल्या कामासंदर्भात भेट घेतल्याचा दावा। पाऊस पुन्हा गायब झाल्यानं पिकांवर ट्रॅक्टर चालवण्याची वेळ, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। इगतपुरीच्या गुंडांना रस्त्यावरून फिरवून धिंड काढली, नाशिकच्या पोलिसांचा वचक बसवण्यासाठी अजब प्रकार। खासगी सावकारीचा कोल्हापुरात वाद पेटला, भाजप कार्यकर्ता सूरज साखरेवर झाला गोळीबार। जळगावातले तरुण दहशतवाद्यांच्या संपर्कात, बिश्नोई आणि भट्टीच्या टोळीतील तरुणांची चौकशी। लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, धावत्या लोकलमध्ये प्रवाशांमध्ये राडा, राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। म्हाडाच्या नोटीशीविरोधात दादर नायगाव बीडीडी वासी आक्रमक, म्हाडा आणि स्थानिक आमदारांविरोधात आंदोलन। सरकारला वांगचूक यांचा बळी हवाय का, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची टीका। अचानक ब्रेक लावल्यानं महामार्गावर मागाठाण्यात अपघात, पश्चिम द्रुतगती मार्गावर अपघात, बेस्ट बस अपघातग्रस्त। एमपीएससीची परीक्षा खासगी संस्थेकडून होणार नाही, आयोगाचं स्पष्टीकरण, मुख्य परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच होणार। विठ्ठल भक्तीत प्राणी हिली, काटेवाडीमध्ये तुकोबांच्या पालखीला मेंढ्यांचं गोल रिंगण।